कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बसून घ्या, तुम्ही बसून घ्या। सर्वप्रथम माझा सगळ्यांना जय भीम। तर आजचा दिवस हा आपल्यासाठी सर्वांचा महत्त्वाचा आहे, कारण आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत। आपली ही चिमुकली मुलं बाबासाहेबांच्या रूपात स्टेजवरती आलेली आहेत। त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की बाबासाहेब हे आपल्या मनात वसलेले आहेत। बाबासाहेबांनी आपल्यासारख्या सामान्य जनतेसाठी खूप मोठी कामं केलेली आहेत। म्हणून मी आपल्या चाळीतील कणखर मुलगी शिवा हिला विनंती करतो की तिने स्टेजवरती येऊन बाबासाहेबांबद्दल 2 शब्द सांगावेत। तर जोरदार टाळ्या वाजवून शिवाचं स्वागत करूयात। नमस्कार। आज सगळे तुम्ही इथे आला आहात म्हणजे खरं तर यायलाच हवं। काय या सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या ना जयंती आपण सगळ्यांनी मिळून एकत्र साजऱ्या करायला पाहिजेत। म्हणजे त्यांचे विचार एकमेकांशी बोलले गेले पाहिजेत। ही छोटी बच्चे कंपनी आहे, त्यांना ही मोठी माणसं त्यांचे हे सगळे विचार आपण सांगितले पाहिजेत। काय खरं तर नुसते मोठमोठे दाखले देऊन काही होत नाही हो। खरं तर ना त्यांचे विचार आपल्या मनात आणि डोक्यात असे भिनले गेले पाहिजेत। हे बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांनी दिव्याखाली बसून अभ्यास केला। आपल्याला हेही माहिती आहे की भारताचं संविधान त्यांनी लिहिलं, पण समाजाच्या प्रत्येक घटकाचा त्यांनी बारकाईने विचार केला हे आपल्याला नाही माहिती। तर त्यांच्या या विचारांना माझा सलाम आहे। बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी पण खूप काम केलंय। म्हणजे स्त्रियांना पुन्हा लग्न करण्याचा हक्क आहे, डिवोर्स घेण्याचा हक्क आहे, प्रॉपर्टीमध्ये स्त्रियांना समान वाटा मिळण्याचा हक्क आहे। ही बाबासाहेबांची हिंदू कोडविला स्पष्ट भूमिका होती। ओ आजी, ताई, काकी, हे सगळं बाबासाहेबांनी आपल्या हक्कासाठी केलं, आपल्या। अहो एवढंच नाही तर सर्व धर्म समभाव आणि कामगारांसाठी काम करणं हे सगळं बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं। आपली आरबीआय म्हणजे जी देशाची अर्थव्यवस्था सांभाळते त्या बँकेची संकल्पना पण बाबासाहेबांनी आणली। त्यानंतर देशात पाणी आणि विजेसाठी वेगवेगळ्या पॉलिसीज त्यांनी आणल्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी भारताचं संविधान लिहिलं। त्याचं आपण वाचन करूया। मी आपल्या वस्तीतले सुधाकर सर आहेत, त्यांना विनंती करते त्यांनी हे संविधान वाचावं। नमस्कार। तर आपण भारताचे संविधान वाचू। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्राप्त अर्पण करीत आहोत। आज शिवा पाटील सारख्या व्यक्तींची संघर्ष नगरला गरज आहे। तर फक्त संघर्ष नगरच नव्हे तर अख्ख्या देशाला अशा विचारांच्या व्यक्तींची गरज आहे।
शिवा धर्म, जात, पंथ यांच्याही पलीकडे जाऊन महापुरुषांचे विचार आणि आचार समाजामध्ये रुजवण्याचे काम करत आहे. आजचा हा कार्यक्रम फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीचा नव्हे, तर त्यांच्या विचारांच्या पुनर्मूल्याचा आहे हे शिवा पाटीलने दाखवून दिले आहे. तर आपल्या सर्वांनाच शिवा पाटीलचा खूप अभिमान आहे. तर आता आपल्या वस्तीतली जी बच्चे कंपनी आहे, जे हुशार विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांना बक्षीस मिळणार आहे. काय भाषण केलं हो तुमच्या शिवाने? मग नात कुणाची आहे? काय भारी भाषण केलंयस ग तू, लय भारी. मला सांग, हे समज इतकं चांगलं भाषण करायला कुठं शिकले तू? तुला सांग शिवा, लय भारी बोललीस बघ. तुझा एक एक सबूत ऐकत होते का नाही, तर अंगावर काटा उभा राहत होता बघ. अगं आपल्या 10 पिढ्यांमध्ये कुणी बी असं माईक हातात घेऊन स्टेजवर उभं राहिलं नव्हतं, पण तू राहिलीस आणि लय दणक्यात भाषण केलंस बघ. मला सांग, हे समज कुठं शिकली ग तू? शिवानी, अगं एवढी माहिती तर मला पण नव्हती. तुझ्यामुळे आज 4 गोष्टी कळल्यात मला. होय की, पण मला सांग शिवा, हे समज इतकं चांगलं बोलायला शिकलीस कुठलं तू? अगं आजी, आपण ज्या जगात जगतो राहतो, तिथे आपल्यासाठी एवढ्या महापुरुषांनी इतकं काय काय करून ठेवलंय. हे जर आपल्याला माहित नसेल तर काय उपयोग आहे? ते बी खरंच आहे की. आणि तुला सांगू का, मला खरंच असं वाटत होतं की आपल्या वस्तीतल्या सगळ्या लोकांना ही माहिती पाहिजे, म्हणून मी आणि माझ्या गँगने हा प्लॅन केला. खरं सांगू शिवानी, खरंच तुझा खूप अभिमान वाटतो ग. आज वस्तीत ना सगळे फक्त शिवा 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 करतायत. माझी मान अशी ताट झाली माहितीये. मग मी सांगितलं होतं का नाही वंदे, माझी शिवा किती हुशार आहे ती. एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ, बाबासाहेबांनी काय सांगितलंय, बायकासनी बी प्रॉपर्टी मध्ये समान हक्क आहे. तेव्हा तो जगदीश येईल का नाही, त्याला सांग घराचा हिस्सा तुला एकट्याला मिळायचा नाही म्हणून. हा, होय का नाही ग? हो, हिंदू कोडविलात असं लिहिलंय. तू आहेस ना शिवानी, आता मला कसली काळजी नाही बघ. तुला तर अख्ख्या जगाचं ज्ञान आहे ग. मग नात कुणाची आहे? या बाई आजीची आहे. आजी सारखीच खमकी आणि समद्यासने पुरून उरणारी आहे. आहे का नाही? माझी शिवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.